ज्या वेळेला काँग्रेस तुमच्या विरोधात लढते तेव्हा असंही एक दिसून येतं की ते काही मनापासून लढत नाहीत। प्रत्यक्षातलं एक थेटच प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून लागेल की तुमच्या समोरचा काँग्रेसचा उमेदवार डमी उमेदवार आहे का? नाही ना, असं बोलणं कोणावरही अन्यायकारक होईल। तर माझ्या चांगला परिचयातला आहे आणि जेव्हा इलेक्शनला उभा राहिला मी त्याला शुभेच्छा दिल्या। प्रत्येकाला लढायचा अधिकार आहे आणि असा डमी नाही आहे, तो आपल्या परीने लढतो, त्याने आपलं काम, प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे त्याप्रमाणे उभा आहे। सर्वसाधारण आता तुम्ही विदर्भात बऱ्यापैकी फिरत असालच, विदर्भाबरोबर महाराष्ट्राच्याही राजकारणावर तुमचं लक्ष असेल, पण आता पहिल्या दुसऱ्या टप्प्यात ज्या 10 जागा विदर्भाच्या जाणार आहेत निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्तानं, किती जागा भाजपला मिळणार आहेत आणि एकूण महायुतीचं स्थान काय आहे? मी आता गडचिरोली, जी, रामटेक, भंडारा आणि चंद्रपूर या 4 मतदारसंघात जाऊन आलो आणि आता माझी निवडणूक ही 5वा माझा मतदारसंघ आहे। या 5 मध्ये मी प्रचार करतो आहे। आता 19 तारखेनंतर मी बाकीच्या मतदारसंघात जाईल।